मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 105 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की माणसाने आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या वाईट कृतींमध्ये बदल घडवून आणावा. अत्यंत आदर आणि निष्ठेने शुद्ध व पवित्र कर्मे आचरणात आणावी. जगाला जे उपदेश करतो तसेच आपले वर्तनही असायला हवे. हे मना, तू व्यर्थ विचार करणे सोडून दे. यामुळे तुझे संसारातील कष्ट नाहीसे होतील. मित्रांनो, कोणतेही कर्म करण्या अगोदर ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यात आपली विवेक बुद्धी व आत्मज्ञान आपल्याला मदत करतं. आपल्या सकारात्मक शब्दांना कर्माची साथ लाभली तर आयुष्यात यश मिळतं व मन समाधानी राहतं. पण जर आपण केवळ बोलत राहिलो व त्यानुसार कर्म केली नाहीत तर सफलता मिळणार नाही. म्हणूनच कल्पना व विचार यांच्या आहारी न जाता योग्य कर्मांवर भर द्यावा. कारण कल्पना आपल्याला मायारूपी संसारात अडकवून ठेवतात. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि इंसान को अपने बुरे कर्मों को बदलने के लिए अपनी बुद्धि का इस्तेमाल करना चाहिए. पूरे आदर और निष्ठा के साथ शुद्ध और पवित्र काम करने चाहिए. हम दुनिया को जो उपदेश देते हैं हमारा व्यवहार भी वैसा ही होना चाहिए. हे मन, तू व्यर्थ सोचना बंद कर. इससे तुम्हारे संसार के दुख दूर हो जाएंगे. दोस्तों, कोई भी काम करने से पहले यह सोचना जरूरी है कि वह सही है या गलत, जिसमें हमारी विवेक बुद्धि और आत्मज्ञान हमारी मदद करती है. अगर हमारे सकारात्मक शब्दों को कर्म का साथ मिले तो हमारा जीवन सफल होगा और हमारा मन संतुष्ट रहेगा. लेकिन अगर हम सिर्फ बातें करते रहे और उसके हिसाब से काम न करें तो हमें सफलता नहीं मिलेगी. इसलिए हमें कल्पना और विचारों में उलझने के बजाय सही कामों पर ध्यान देना चाहिए, क्योंकि कल्पना हमें संसार की माया में फंसाए रखते हैं. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, man should use his intellect to change his bad deeds. Pure and sacred deeds should be performed with utmost respect and dedication. Our own conduct should match the teachings we impart to the world. O mind, stop thinking in vain. Doing so will dispel the sorrows of the world. Friends, before performing any action, it is necessary to consider whether it is right or wrong. In this, our conscious intellect and self-knowledge help us. If our positive words are also backed by action, our life will be successful and our mind will remain content. But if we just keep talking without acting accordingly, we will not achieve success. Therefore, instead of getting entangled in imagination and thoughts, we should focus on right actions, because imagination keeps us entangled in the illusions of the world. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.